न्यूज सत्य आणि सकारात्मक। श्री महाबली हनुमान मंदिर या ठिकाणी श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न। याबाबत सविस्तर असे की हनुमान जयंती पर्व काळात श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। महाबली हनुमान मंदिर हेडगेवार हॉस्पिटल मागे लोकमित्र पोलीस कॉलनी श्रीराम उद्यान या ठिकाणी दिनांक 23 रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी पहाटे मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा झाला। सकाळी 9 वाजता भागवत व ज्ञानेश्वरी ग्रंथाचे भव्य अशी मिरवणूक काढून सप्त्याची सुरुवात करण्यात आली आणि दिनांक 30 रोजी काल्याच्या कीर्तनाने याची सांगता करण्यात आली। रोज सकाळी 6 वाजता काकड आरती भजन, सकाळी 8 ते 11 या वेळेत भागवताचार्य वेदशास्त्र संपन्न श्रीराम शास्त्री धानोरकर यांच्या रसाळ वाणीतून संगीतमय श्रीमद भागवत कथा निरूपण करण्यात आले। त्याचप्रमाणे रोज संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत प्रख्यात महाराजांचे हरिकीर्तन संपन्न झाले। दिनांक 23 रोजी देवाची आळंदी येथील हबप पवन महाराज वानखेडे यांचे हरिकीर्तन झाले। तर दिनांक 24 रोजी चित्ते पिंपळगाव संस्थानचे वेदाचार्य हबप भानुदास महाराज कोल्हापूरकर, दिनांक 25 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील हबप सौ अनिताताई पवार महाराज, दिनांक 26 रोजी बुलढाणा येथील हबप मधुकर वाघ महाराज, दिनांक 27 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील हबप किशोर कुलकर्णी महाराज, दिनांक 28 रोजी पाचोड येथील हबप अभिमन्यू महाराज, दिनांक 29 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील रामभाऊ सारडा महाराज, तसेच दिनांक 23 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत काल्याचे कीर्तन घाटशेंद्रा येथील हबप अशोक महाराज भुसारे यांचे हरिकीर्तन झाले। त्याचप्रमाणे दररोज पुरुष व महिला भजनी मंडळी यांची भजने झाली। हे 8 दिवस महाबली हनुमान मंदिर व संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। या भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजक महाबली हनुमान मंदिर संस्थानचे संस्थापक अध्यक्षा श्रीमती मंगलाताई चव्हाण, श्रीमती ललिताबाई चव्हाण, रणजित अविनाश चव्हाण, अजित अनिल चव्हाण, वीरेंद्र अनिल चव्हाण व अशोक काका गावडे हे होते। यासाठी पोलीस मित्र कॉलनीच्या रहिवाशांचे विशेष सहकार्य लाभले। प्रसिद्धी प्रमुख म्हणून APN न्यूज चॅनलचे संपादक तथा TV9 चे अर्जुन पवार हे होते। हे सर्व नियोजन करण्यासाठी संजय भाऊ नागोडे आप्पा, डॉक्टर बबन सहाणे, प्रेम गावडे, गायनाचार्य सुदाम महाराज ठोंबरे व त्यांचे सहकारी काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, मृदुंगाचार्य शैलेश शिंदे व त्यांचे सहकारी, हार्मोनियम शेषराव आघाडे व त्यांचे सहकारी, वीणेकरी चांगदेव जगताप व त्यांचे सहकारी, महाबली हनुमान भजनी मंडळ, संत गोरोबा काका भजनी मंडळ, शिवशंकर कॉलनी भजनी मंडळ, सुदगिरणी चौक भजनी मंडळ, विष्णुनगर भजनी मंडळ, भानुदासनगर भजनी मंडळ, तसेच प्रमुख सेवेकरी म्हणून बनसोडे सर, राम गावडे, प्रेम गावडे, घनवट, डॉक्टर आत्माराम लाड, श्रीधर मोरे, गोपीनाथ मोरे, शेषराव काका, अलका गावडे, लता राऊत, दिलीप नागोडे, दिगंबर बोरसे या सर्वांनी या सप्त्याच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले। APN न्यूज साठी अर्जुन पवार नौसावत, छत्रपती संभाजीनगर। संत तुकोबारांच्या आरतीमध्ये राघवे सागरात पाषाण तारिले ऐसे गुणादिले अभंग आरती तुकाराम स्वामी हरे राम आरती तुकाराम। शत्रू म्हणणं सुद्धा हे आपलं चूक आहे। यांच्या मनामध्ये त्यांचे स्वतः गुण शक्ती झाले, पण तुकोबाराने त्यांना कधी काही बोललेच नाही। उलट प्रेम भाव दिला, आदर भाव दिला आणि हा प्रेम भाव आदर भाव भगवंताकडे जर आपल्याला जायचं असेल तर आपण प्रेम भावाने आदर भावाने भगवंताची आपण या ठिकाणी भक्ती केली पाहिजे। जातो आता एक 5 मिनिटात एक उदाहरण देईल। राजा दशरथ आणि राजा त्याचा प्रधान सुमंत हे दोघं जण होते।
आणि राजा दशरथांना सांगितले की सुमंता जा प्रभू रामचंद्राला या ठिकाणी बोलवणार. प्रभू रामचंद्राकडे जायचं म्हणजे भगवंताकडे जायचं, समजून घ्या. भगवंताकडे जायला ज्यावेळेस सुमंत हा प्रधान दशरथाचा निघाला त्यावेळेस रस्त्यामध्ये जाताना 7 दार लागले, 7 द्वार, 7 दार लागले. पहिल्या द्वारामध्ये तिने स्वतःचा रथ सोडला. त्याला 7 द्वार ओलांडून जावं. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये जीवन ही अशी आगगाडी आहे, ही आशेच्या रुळावर धावते, निराशेचा धूर सोडते आणि सहानुभूतीच्या स्टेशनवर येऊन थांबते. म्हणून अपेक्षा सुखाची आहे. सुख मिळालं नाही, मग ते शाश्वत सुख ज्यांनी मिळवलं त्यांनी त्या सुखाचं वर्णन या अभंगात केलेलं. पोळ्याच्या दिवशी पहिल्याला मिळणारं सुख हे आवाजदारी सुख आहे. त्याचं कशाला सांगता? नवरदेव झाल्यात माणसाला की 4 दिवस सुख मिळतं ना, पण त्याच्या बदल्यात काय द्यावं लागलं आपल्या सगळ्यांना. गोकुळातल्या लोकांना जे सुख मिळालं त्या सुखाच्या 3 व्याख्या जगद्गुरू या अभंगातून सांगतात. त्या सुखाला अंत नाही, म्हणजे ते सुख संपणार नाहीये. सुख कुठे? सुख देवाजवळ आहे. पण 4 पुस्तकं वाचून ज्यांची बुद्धी खुडवर वाढली ती सुशिक्षित माणसं म्हणतात जगामध्ये देव नाही. त्यांच्याशी संवाद करायचाच नाही आपल्याला, त्यांचा आपला काही संबंध नाही. देवाजवळ जे सुख आहे ते देव प्रत्यक्ष प्रकट झाल्यामुळे गोकुळवासियांना मिळालं. बाळकृष्ण नंदा घरी आणि परिणाम आनंद लिहाणारे. क्षणभर आनंदासाठी माणूस आयुष्य पणाला लावतो. तुकोबारायचा प्रत्येक शब्द सत्याच्या मुखीतून आलेला आहे. सांगू तुम्हाला, सूर्याची तेजस्विता ज्यांच्या शब्द, तुम्ही माना अथवा मानू नका, तुम्ही नाही मानलं शास्त्राच्या शब्दाला कधी बाधा येत नाही. पण देवाजवळच सुख आहे. सुख नावाची वस्तू फक्त देवाजवळ आहे. म्हणून परमात्मा प्रगट झाले. फार दुःख झालं तर कोणाला सांगितलं तर मन मोकळं होतं, फार आनंद झाला तर तो प्रगट करावा लागतो. तसा गोकुळातल्या लोकांनी केला. कोणत्या प्रकारानं? विड्या उभारल्या आणि घराला तोरण बांधलं. आपण भगवान शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला दुःखावर विजय मिळवणारी कथा सांगितली. त्या कथेचं आपण सर्वांनी रसग्रहण केलं, श्रवण केलं. आपण भाग्यवान आहात. सतत समाजाच्या मनामध्ये एक प्रश्न पडलेला आहे, तो नेहमी चालू करीत राहिलेला आहे की तमाशाला जेवढे लोक जमा होतात तेवढे कीर्तनाला का होत नाही. संपलं माझं कीर्तन. तमाशाला जितके लोक जमा होतात तेवढे कीर्तनाला का होत नाही, तर त्याचं उत्तर सज्जन हो असं आहे. फार पूर्वी त्या काळी एखाद्याला असाध्य रोग झाला तर त्याला औषध म्हणून वाघिणीचं दूध पाजलं जायचं. म्हणजे त्या काळामध्ये वाघिणीचं दूध काढणारी शूर माणसं होती. आता तसा प्रयत्न कोणी करणार नाही आणि प्रयत्न करणारा कदाचित परत येणार. काशाचं, तांब्याचं, पितळेचं भांड त्याला चालत नाही. ते दूध इतकं प्रभावी आहे, इतर भांड्यात ठेवलं, भांड्याला छिद्र पाडून खाली निघून जातं. हे वाघिणीचं दूध आहे आणि ते त्या हृदयरूपी भांड्यामध्ये साठवलं जातं. ते भांड सोन्याचं लागतं. कोणत्याही भांड्यामध्ये ते राहत नाही. वाघिणीचं दूध त्या भांड्यामध्ये साठवलं जातं. चला पुढे. कार्यक्रमासाठी उपस्थित संप्रदायामध्ये कालकर्मना करणारे सुदाम महाराज कोमरे, दीपक महाराज रखमाजी, नारायण गणवट साहेब निवृत्त मंडल अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रीधर मोरे, गोरख महाराज जगताप, हरिभाऊ जगताप, डॉक्टर आत्माराम लाड, लक्ष्मण आवारे, सुभाष पावसे पळसकर, मंगेश लंबे, विलास वाघ, दिगंबर कोरस आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळ ज्यांनी मृदंगावर थाप टाकली की हृदयातला प्राण कानाशी येतो आणि मृदंग वादनानं अख्खा समाज डोलायला लागतो. आदरणीय हरिभक्ती पराय शैलेश महाराज शिंदे, लातूर, आळंदीकर, वा. आपण माऊलींच्या पदस्पर्शानं पुनीत सर्व श्रोते सज्जन मायबाप, भक्तिमती माता भगिनी सर्वांच्या दर्शनाचा मला योग प्राप्त झाला आणि हनुमंतरायच्या चरणारेंची सेवा समर्पित करण्याचा योग मला प्राप्त झाला. ते आपल्या सर्वांचे परिचित आणि या कार्यक्रमासाठी सततच कार्यरत राहणारे संजू भाऊ नागोडे
हे या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द तुमच्या कानामनापर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याची काळजी घेणारे साऊंड सिस्टीम वाले भाऊ, त्यांनाही धन्यवाद. आपण या ठिकाणी श्रवणासाठी आलात, आपल्यालाही धन्यवाद. या कार्यक्रमाच्या संपन्नतेसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला, मग कोणी अन्नदान केलं असेल, कोणी देणगीदान केला असेल, देणगीदार, संयोजक, आयोजक, सर्वांना धन्यवाद देतो. चुकून माकून एखादं नाव राहिलं असेल तर त्यांचं नाव आलं असं आपण समजूया. सर्वांचं भगवंतानं मंगल करावं अशी कामना करतो, सर्वांना अभिवादन करतो. आपण सर्वांनी मला एक आशीर्वाद द्या, माझ्यासाठी शुभेच्छा व्यक्त करा, जेणेकरून आपल्या आशीर्वादाच्या बळावर सेवेसाठी निवडलेल्या अभंगाचं काही अंशानं का होईना चिंतन मला करता येईल. म्हणून तुमच्या चरणाविंदी अभिवादन करून मला प्राप्त झालेले सेवेमध्ये अभंगाचं चिंतन सद्गुरुनाथाच्या कृपेने आपल्या समोर मांडायचा प्रयत्न करतो. विठाला कुठल्याही कार्यक्रमाचा प्रारंभ असतो आणि त्याची परिसमाप्ती असते. इकडे लक्ष द्या. सप्ताहाचं आजचं हे परिसमाप्तीचं कीर्तन आहे, सांगतेचं कीर्तन, अर्थात प्रसादाचं कीर्तन. संप्रदायामध्ये असं कुठे लिहिलेलं नाही, पण संप्रदायाचा अलिखित असा नियम आहे की संप्रदायातल्या कुठल्याही कार्यक्रमाची सांगता ही काल्याच्या कीर्तनानं होत असते. ऐका, लक्षात ठेवा. फार सोपं आहे. काही लोक म्हणतात उद्योग आहे, व्यवसाय आहे, नोकरी आहे म्हणून 7 दिवस येता आलं नाही आम्हाला, पण आम्ही काल्याच्या प्रसादाला आल्याशिवाय राहणार नाही. नाही जमत. फक्त पोट भरेल, प्रसादाची फलश्रुती तुला नाही मिळणार बाबा. एक कणभर का होईना तो प्रसाद पोटामध्ये गेला पाहिजे. बरं, बघा आमच्या घरी दही नाही का? गरीब असला तरी तोच अधिकार, श्रीमंत असला तरी तोच अधिकार. गरिबीची आणि श्रीमंतीची संकल्पना तुमची माझी. असं कुठे तुम्ही पाहिलं का की संभाजीनगर त्या सगळ्यात श्रीमंत माणसानं सोन्याच्या चपात्या लाटून खाल्ल्या? लय पैसा आहे म्हणे त्याच्याकडे. झोपडीत राहणाऱ्या गरीब माणसं, माता भगिनी एखाद्याच्या विवाह सोहळ्यामध्ये उपस्थित होतात तेव्हा जाताना घरातले झाडून सगळे दागिने अंगावर घालून जातात. तुमच्याकडचं माहित नाही, आमच्या तिकडची गोष्ट सांगतो. मला अजून 5-1 तास थांबायचं. एकूण एक दागिने अंगावर घालून जातात, त्या स्वतः सुंदर दिसावं म्हणून नाही. जगद्गुरु तुकोबराय अभंगाचा गोड अर्थ आपल्या समोर सांगतात. या जगामध्ये जे जे कोणी सजीव असतील, जिवंत असतील, त्या प्रत्येकाला एका गोष्टीची अपेक्षा आहे, मला सुख मिळालं पाहिजे. पण सुख कशाने मिळतं हे अजून आम्हाला कळायचं बाकी आहे. मोटरसायकल सुखाचं साधन आहे का सुखाला उत्प्रेरक साधन आहे? माझं बोलणं कळत असलं तर बघा. तिथपर्यंत जाताना प्रवासामध्ये बरं वाटतं, त्रास होत नाही, एवढंच त्याचं काम आहे. म्हणून तुम्ही बंगला बांधला कोटी रुपयाचा, तो सुख देत नाही. फरक एवढाच आहे, त्याच्यात ऊन कमी कीर्तन संपत आलं म्हणून भैरवी उत्तरांगामध्ये आपण प्रवेश करतोय. गोकुळामध्ये भगवंत अवताराला आले. भगवंतांनी केलेल्या लीलाचं उच्चारण करायचं, आचरण नाही. हा संदर्भ जोडून पुढच्या काही क्षणात मी थांबणार. आपली वेळ संपत आलेली आहे. उन्हाचा कडाका आहे.
समितीने मला कल्पना दिली. विठला विठला भक्ती करत असताना कोणाचा देह याच्यासारखा देह कोणाचाच नाही. स्वर्गातले देव लोक याची अपेक्षा करतात. याचा अर्थ याचं काहीतरी विलक्षण असलं पाहिजे. आपल्याला ते सापडलं नाही. समोर वाचल्या मध्ये धने आणि साखर तळून त्याचा प्रसाद दिला जातो. उष्णता वाढली की काय खातो आपण? धने. शरीरातली उष्णता धने काढून टाकतो. लहान लेकरू जसं लीला करतो तसं लीला करायला. काय करायला लागले? गोकुळामध्ये भगवंतानं चोऱ्या करायला सुरुवात केली. भगवंताच्या चोरीचं वैशिष्ट्य थोडी शांतता मला प्रदान करा. चोरी करायची असेल तर चोराला घराचा दरवाजा फोडावा लागतो, कुलूप तोडावं लागतं, मग आतमध्ये प्रवेश होतो, तेव्हा चोरी करता येते. पण ही चोरी अशी होती, सगळ्या गोपाळांना एखाद्या घरासमोर न्यायचं, भिंतीच्या समोर उभं करायचं, सगळ्यांना डोळे लावायला लावायचे. सगळ्यांनी डोळे लावले की भगवंतानं म्हणायचं 1 2 3 उघडा डोळे. डोळे लावले तेव्हा समोर भिंत असायची, पण डोळे उघडल्यानंतर सगळे घरात भरपूर दही दूध लोणी खायचं, खाणं संपलं. पुन्हा डोळे झाकायला लावायचे. 1 2 3 म्हटलं की घराच्या बाहेर. आता आपण एखादा पक्ष काढला का काही लोक कार्यकर्ते म्हणून राहतात, पण 4-2 वर्ष पक्ष चालला की तेच कार्यकर्ते वर मध्ये ज्ञानोबरायांनी साजरा केला. माझा ज्ञानराज गोपाळाची लाया वाटी आणि तोच काला तो दिव्य प्रसाद आपल्याला आज प्राप्त होतोय. करतो आणि ही सेवा प्रभुचरणी समर्पित करतो. आपने मुझे सुना इतनी तो मुझ में कोई बड़ी बात नहीं. आपने मुझे सुना इतनी तो मुझ में कोई ऐका. 2 मिनिटासाठी या ठिकाणी एक अगदी 2 मिनिटांमध्ये काही महत्वाच्या सूचना आपल्याला. आज आपल्या या पोलीस मित्र कॉलनीमधील महाबली हनुमान मंदिराच्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता. विशेष म्हणजे सर्व भाविक भक्तांना कळविण्यात हा एक आनंद होतोय. महाबली हनुमान या जयंतीच्या पर्व काळामध्ये एक 7 दिवस जिथे हे सर्वजण आपले भजन मंडळी 7 दिवसापासून सेवा देत होते आणि हे पोलीस मित्र कॉलनीमधील सर्व भक्तगण हे सहकार्य करत होते. अशीच पुढे सुद्धा सर्वांनी सहकार्य करावे. तसेच याला सुरुवात म्हणजे पहिल्या दिवशी हरिभक्त पारायण पवन महाराज खाडे,
व शेवटच्या दिवशी हरिभक्त पारायण अशोक महाराज घुसारे यांनी खूप अत्यंत आणि सगळ्यांना आवडणारे अशी सेवा सगळ्यांना दिली. तसेच हे सप्ताहाचे मेन जे आहे श्रीमती ललिताताई चव्हाण यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच या 7 दिवस मनापासून सेवा देणारे अशोक काका गावडे यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या भजन मंडळीमध्ये संजय भाऊ नागोडे यांची एवढी अतुलनीय आणि सगळ्यांसाठी प्रत्येकाला जोडून घेणे आणि या संभाजीनगर शहरामध्ये त्यांनी सध्याचं एवढं नियोजनबद्ध कार्यक्रम आपल्यासाठी हे केला आहे. तसेच सगळ्यांचे जेवढ्या लोकांनी आपल्याला सेवा दिली जसे बागाडांचे कंपनी असेल, अजून काही त्यांचे नाव माहीत नाही, सगळ्यांनी भजन मंडळी दराडेताई सगळे, तसेच लताताई राऊत गायक, तसेच गायनाचार्य उमरे महाराज यांनी 7 दिवस खूप सेवा दिली. याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक थांबा थोडं एवढा प्रसाद का थांबा थोडं थांबा दुसऱ्याला उरणार नाही. शेवटची लेन घ्या तुम्ही. हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. वारणाऱ्यांनी शेवटच्या लाईनीकडे जा. तिकडच्या लाईनी शेवटच्या लाईनी चला सगळ्यांनी सुरू करा. वदनी कमल घेता नाम घ्या श्री हरीचे, सहजवन होते नाम घेता फुकाचे, जीवनकारी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण में जानी जय यज्ञ कर्म, जय जय रघुवीर समर्थ. सर्वांनी पूर्व प्रसाद घ्या. घ्या. सर्वांनी पोटभर प्रसाद घ्या. ताटामध्ये कोणीही काहीही पदार्थ टाकून महाप्रसाद घेतल्यावर आपापली थाळी घेऊन समोरच्या बाजूला एके ठिकाणी गोळा करा. सावकाश होऊ द्या. पोटभर प्रसादाचा आस्वाद घ्या.
नम्र विनंती अशी की कृपया कोणीही पाण्यामध्ये पाणी पडेल अशा पद्धतीने आपले हात धुवा ही विनंती आहे. महाप्रसादासाठी इथे या, इथे आपण सगळी व्यवस्था करू. घरी पार्सल घेऊ नका. वाढणाऱ्यांनी प्रत्येक लाईन मध्ये बघा कोणाला काय काय कमी पडतंय ते. आपापल्या जवळील पदार्थ प्रत्येक पंक्तीमध्ये त्या ओळीमध्ये फिरवा. हॅलो. वाढणाऱ्यांनी सगळ्या लाईन मध्ये सगळ्यांना सगळे पदार्थ व्यवस्थित पोटभर मिळतील याची व्यवस्था बघा. हॅलो. कृपया पाण्यामध्ये कोणी टाकू नका. जेवण झाले की समोरील बाजूस एके ठिकाणी सगळ्या पत्रावळी गोळा करा. महाप्रसादाचा यथेच्छ आस्वाद घ्या. या ठिकाणी श्रीमद भागवत कथा निरूपण हे दिनांक 23 एप्रिल ते 30 एप्रिल झालेले, याचा आपण अनेकांनी लाभ घेतलेला आहे. तसेच अनेक महाराजांचे वाढणाऱ्यांनी कोणीतरी पाण्याची व्यवस्था घ्या. पाणी हातात घ्या. एकच पाणी वाटप होतंय. पाण्याची बकेट घेऊन हरी श्री हरी पाविजेतो स्वभावे जरी निंदते सर्व सोडो निधावे हरी वंदते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. ज्यांचं जेवण झालेलं आहे, महाप्रसाद घेणं झालेलं आहे, समोरच्या बाजूला थैला आहे, त्याच्यामध्ये आपले पत्रावळी घडी करून व्यवस्थित टाकणे. कसं आहे, निसर्गाची सुद्धा आपलं समतोल पाळला पाहिजे. ही जे पत्रावळी जेवण झाल्यानंतर प्रत्येकाने ग्लास 2 पत्रावळी घडी करायची छोटीशी आणि त्यात थैला ठेवलेल्या बाहेर त्या कूलरच्या बाजूला त्याच्यात टाकायचंय. हे आपलं कर्तव्य आहे प्रत्येकाचं. असा प्रसाद आहे. असंच थेंबे थेंबे तळे साचे. लोकमित्र कॉलनीचे सन्माननीय अध्यक्ष काटे काका खास करून आपले प्रमुख पाहुणे जे आलेले आहेत, खुर्चीवर बसलेले, त्यांच्याकडे लक्ष देत आहेत, त्यांची काळजी घेत आहेत आणि खास एसी मध्ये त्यांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे. प्रसाद महाप्रसादाची वाढलं जातं आणि जेवण पण चांगल्या प्रकारे पद्धतीत जात आहे. असं काही नाही. आता येऊ लागला तू ऑफिसून आला. मित्र कॉलनीतले अध्यक्ष त्यांची काळजी घेत आहे. हो, आता मी माईक शिवतेकर सरांना देतो. नमस्कार, जय श्रीराम. मी मंगल अभिनाथ चव्हाण, हनुमान महाबली हनुमान मंदिर ट्रस्टचे प्रथम पाया माझ्या सासऱ्यांनी विश्वासराव चव्हाणांनी उभा केला आणि त्यानंतर माझे मिस्टर अविनाश विश्वासराव चव्हाण व अनिल विश्वासराव चव्हाण या दोघांनी मिळून या मंदिराचा पूर्ण मंदिर तयार केले. हा जो आपण हरिनाम सप्ताहाचा जो प्रोग्राम घेत आहोत तो यावर्षी 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 2 वर्षापासून आपण भागवत सप्ताहाचं नियोजन करत आहोत. तर 3 वर्ष आपल्याला हे भागवत सप्ताहाचं नियोजन करायचं आहे. असं भागवतकार जे आपले श्रीराम धानोरकर यांच्या सुमधुर वाणीतून आपण हे 2 वर्षापासून भागवत करत आहोत आणि हरिनाम सप्ताहाचं 3 वर्ष झाले. दररोजचे वेगवेगळे कीर्तनकार येऊन त्यांच्या मदतीनं आपले हे कीर्तन होत आहे. त्यांच्या सुमधुर वाणीनं
कीर्तन होत आहे आणि हरिनाम सप्ताहाचं सकाळी 5 वाजता, दुपारी 12 वाजता, संध्याकाळी 7 वाजता असं 3 वेळा हरिनाम सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे. यामध्ये आपल्याला अशोक गावडे आणि संजय नागोडे ह्या दोघांची खूप मोठी मोलाची साथ मिळालेली आहे. खरं पाहिलं तर ह्याचं सुरुवातीचं नियोजन संजय नागोडे आणि अशोक गावडे ह्या दोघांच्या मदतीनंच ही सुरुवात झालेली होती आपल्या हरिनाम सप्ताहाची आणि त्याला आम्ही सगळ्यांनी मदत केली आणि भागवताचं 3 वर्ष नियोजन आपल्याला करायचं आहे. म्हणजे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण प्रयत्न करत आहोत हरिनाम सप्ताह आणि भागवत सप्ताहाचं. आपल्याला या दरवर्षी आपल्याला देणगीदार मिळतात आणि चॅरिटी पण आपण केलेली आहे महाबली हनुमानची. आपण चॅरिटी मधून आणि आपण पर्सनल आपल्या ह्याच्यातून हे कार्य करत आहोत. यावर्षी आपल्याला संजय ढोबळे यांनी आपल्या आणि कुणी असं पावती रूपाने देणगी दिलेली आहे. त्यांचे सर्वांचे धन्यवाद आणि पूर्ण कीर्तनकार आणि धानोरकर महाराज यांचेही धन्यवाद. हरिनाम सप्ताहाचं आपण कंटिन्यू करणार आहोत दरवर्षी. भागवत सप्ताह आपण 3 वर्ष करणार आहोत. 2 वर्ष झालं, आता पुढचं 1 वर्ष करायचा विचार आहे. हे सगळं भगवंताच्या कृपेनेच होत आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. तोच आपल्याला म्हणजे आपण फक्त माध्यम आहोत. त्याच्याकडूनच आपल्याला ही सगळी अनुमती मिळते, शक्ती मिळते. जय जय रामकृष्ण हरी. महाबली हनुमान ट्रस्टच्या मी ललिता चव्हाण महाबली हनुमान ट्रस्टच्या वतीने बोलते. तर आमच्या पूर्ण कॉलनीच्या वतीने सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही भागवताचं 2रं वर्ष हे पूर्ण केलंय. आता पुढच्या वर्षी पण करायची इच्छा आहे. ती पूर्ण होईलच. असं सहकार्य सगळ्यांनी करावे ही विनंती. APN न्यूज सत्य आणि सकारात्मक.